जी भुतडा यांचे जनसेवा सोशल फाउंडेशन तर्फे सहर्ष स्वागत विनंती करतो. एक मिनिट कृपया वाजवा. वाजवा. Shake, 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 shake. जनसेवा फाउंडेशनचा आज नामफलकाचं उद्घाटन. आज इथं मंचावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आनंदजी छाजेड आहेत, सुनीताताई वाडेकर आहेत, सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत. यांचं ब्रीदवाक्य खूप छान आहे आणि ते ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सगळ्यात पहिला महत्वाची गोष्ट असते जी संकल्प असते. आणि आज समाजाला ज्याची गरज आहे त्याचं सेवा कार्य, आणि सेवा कार्य कुठल्या वृत्तीने केलं पाहिजे तर समर्पण वृत्तीने केलं पाहिजे. यासाठी आजच्या दिवशी संकल्प घेऊन जनसेवा फाउंडेशननी आपल्या इथल्या नामफलकाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवायची मुहूर्तमेढ रोवली आहे. निश्चितपणे जे जे काही संकल्प या औंध आणि या परिसरातली गोपोडी परिसरातील लोकांच्यासाठी आवश्यक असतील त्यासाठी जे जे काही सेवा कार्य करण्याची संधी या सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मिळेल त्यांनी त्याचं निश्चितपणे चीज करावं आणि या सर्व त्यांच्या संकल्पासाठी, संकल्पपूर्तीसाठी आणि कार्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि असंच त्यांच्या हातून लोकसेवेचं कार्य व्हायला, जनसेवाच त्याचं टायटल आहे खरं म्हणजे, जनसेवेचं कार्य सातत्यपूर्ण रीतीने होत राहावं आणि लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समाधान आणि आरोग्य पेरण्यासाठी जे जे काही समर्पण वृत्तीने करता येईल ते सर्वांनी करावं. या सर्वांचे फोटो आणि सर्वांचं कार्य निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि मनापासून या कार्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. निरोप दिला. धन्यवाद. आत्ता नाम फलकाचं उद्घाटन केलंय पण त्याच्या आधीपासून खूप काम या सगळ्या मंडळींनी केलंय. एकत्र मिळून करतात आणि फक्त बोपोडीच्या पट्ट्यात नाही तर सगळीकडच्या माहिती पुरवणे, इन्फॉर्मेशन, त्याच्यासाठीचे जे काही उपक्रम चाललेत, नोकरी, व्यवसाय, धंदे, सगळ्या पद्धतीने हे स्वतः पुढे येऊन मनापासून समाजासाठी केलेलं काम ही मंडळी करतायत. मला असं वाटतं की अशा स्वरूपाचे छोटे छोटे जे काही मंडळ आहेत ते आणखी आपल्या भागात वाढले, त्यातून समाजसेवेचा, आपल्या भागाच्या परिसराचा, मुलांच्या रोजगाराचा, आरोग्याचा, प्रत्येक गोष्टीत हे काम कॉन्ट्रीब्यूट करतात. त्याचं प्रमाण वाढेल आणि सगळ्यांना, म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या पक्षातही काम करणारे लोक आहेत पण तरी एकत्र एका संघटनेसाठी काम करण्यासाठी एकत्र येतात. त्यामुळे हा विचार फार व्यापक आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले गणेश नाईक रे, आपण सर्वजण मान्यवर वेळा ते आमचे नरेश भाऊ कदम करतील. कृपया त्यांनी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले त्याचप्रमाणे या ठिकाणी झालं का? या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक हिच्या फाउंडेशनला शुभेच्छा द्यायच्या. जन आपण झालेलं फाउंडेशन आहे. या फाउंडेशन मध्ये आम्ही सर्व समविचारी लोक एकत्र येऊन या समाजासाठी आम्ही काहीतरी देणं लागतो. या अनुषंगाने आपण समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे याच्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण लोक एकत्र आलो. असतं तर आमचे मोठमोठे होल्डिंग लागले असते, परंतु आम्हाला तसं करायचं नाही. कारण की जो माणूस काम करतो तो बरोबर लोकांपर्यंत पोहोचतो आणि हाच विचार आम्ही लोकांनी घेऊन चाललेलो आहे. म्हणून आमचं वाक्य आहे संकल्प, सेवा आणि समर्पण.
हे इतकं ब्रीद वाक्य आम्ही निवडलेलं आहे आणि ह्या जसं ब्रीद वाक्य आहे, जसं कोळसकर सरांनी सांगितलं, हे जे ब्रीद वाक्य आहे त्याच ब्रीद वाक्यावरती आम्ही चालण्याचं इथून पुढे कळसकर सॉरी आपल्या भागातून ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं अशा उपमहापौर आदरणीय वाडेकर चांगल्या विचाराने त्यांनी जनसेवा फाउंडेशन आपल्या औंध रोड बोपोडी भागामधून या वेगळ्या उद्देशाने उभं केलेलं आहे. जनसेवा सोशल फाउंडेशन ह्याच्या मार्फत मध्यंतरी पैठणीचा कार्यक्रम देखील मयूरने ह्या ठिकाणी केलेला आहे. कारण सिद्धार्थ शिरोळे ज्यावेळेस हे सर्व टीम खऱ्या अर्थाने सिद्धार्थ भाऊ शिरोळेच्या निमित्ताने हे टीम एक चांगलं मजबूत टीम झालेला आहे. याच्यामध्ये अनेक जण आहेत, सचिन भाऊ इथं बसलेले आहेत आणि हे भाऊ पाटील रोड एकजुटीने काम करण्याचं काम सुरू केलेलं आहे. हे अत्यंत गरजेचं आहे. ह्या भाऊ पाटील रोडला म्हणजे हे जे सोशल फाउंडेशनचं तुम्ही शाखा उद्घाटन केलेलं आहे, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. या ठिकाणी उपस्थित असलेल्या दिल्या आहेत आणि इथून पुढेही करू व हे कार्य आपण जनसेवा सोशल फाउंडेशनच्या बरोबर करून पुढे नेऊयात. मित्र श्री मयुरेशजी गायकवाड, आज आपण एका आगळ्यावेगळ्या अशा कार्यक्रमासाठी एकत्रित आलेलो आहोत. इथे कुठलाही राजकीय स्पर्श नाहीये, मयुरेशनी मगाशीच सांगितलंय. जनसेवा सोशल फाउंडेशन या माध्यमातून त्यांचं असलेलं सामाजिक कार्य आणखी पुढे नेण्यासाठी कुठेतरी एक प्लॅटफॉर्म लागत असतो. सोशल फाउंडेशनच्या पाठीमागे जी अदृश्य शक्ती आहे की आज आपण पाहता धावपळीच्या जगामध्ये माणूस माणसांचा राहिला नाही. खऱ्या अर्थाने जो माणसांसाठी वेळ काढतो तो खरा माणूस असतो. आणि एक ज म्हणजे जबाबदारीचा, न म्हणजे नैतिकतेचा. जबाबदारीने ज्यावेळेस मनात येईल नैतिकतेची त्यावेळेस आपण काहीतरी नागरिकांसाठी करू. देखील सत्कार या ठिकाणी होत आहे. आदरणीय मस्केताई करतील. त्याचप्रमाणे बोपडी गावठाणमधील आमचे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक घेऊन, म्हणजे ही पूर्वी सोशल काम करायचीच बऱ्यापैकी. यांचे मला चांगलं आठवतंय की कोरोना काळामध्ये टोणप्या असतील, रात्री अपरात्री गाडी घेऊन कुठं भाजी वगैरे औषधं घेऊन जायचे. मयुरेश असेल, बैरड असतील, आमचे गुंजी असतील, मस्के साहेब असतील, त्या ताई पण आहेत आमच्या मस्के ताई, त्या पण. आणि ह्या सर्व क्षेत्रात चांगलं काम करतात. आणि यांनी केलेल्या ह्या सोशल फाउंडेशनच्या एका प्लॅटफॉर्मला आमदार सिद्धार्थदादा यांनी आता शुभेच्छा दिल्यात. आणि भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाचा समन्वयक म्हणून मी यांना आज शब्द देतो की त्यांनी कुठल्याही प्रकारचं शासकीय किंवा महापालिकेच्या माध्यमातून जी काही योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत करायची कामं असतील ती त्यांनी अवश्य सांगावी. मी आमदार साहेबांच्या माध्यमातून यांची सर्व कामं पूर्ण होतील याची ग्वाही देतो व यांच्या कार्यक्रमाला सर्व शुभेच्छा देतो. सोशल फाउंडेशन या ठिकाणी जनसेवा सोशल फाउंडेशनचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. जनसेवा फाउंडेशन हे फाउंडेशनचं आज नामकरण फलकाचं उद्घाटन या मोठ्या जल्लोषाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. मी जनसेवा फाउंडेशनच्या सर्व सभासदांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी विनोद दादासाहेब रणपिसे, संस्थापक अध्यक्ष उदय सोशल फाउंडेशन. मी माझ्या वतीने जनसेवा सोशल फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा देतो. या जनसेवा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बोपोडीतील सगळ्या नागरिकांचे लवकरच प्रश्न मार्गी लागतील आणि खऱ्या अर्थाने ही जनसेवा खऱ्या अर्थाने जनतेसाठी सेवा करण्यासाठी संस्था स्थापन झाली असं मी जाहीर करतो आणि सोशल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मी भक्ती अजित गायकवाड, जनसेवा सोशल फाउंडेशनला शुभेच्छा व येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी अंजली संतोष दिघे, शिवसेना गटातून आणि दिघे परिवाराकडनं जनसेवा फाउंडेशन सोशल मीडियाला हार्दिक अभिनंदन करते की ह्यांनी ह्या चांगल्या उपक्रमातून जे काही जनसेवा करणार आहेत
त्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देते आणि अशीच कामगिरी त्यांनी करत राहावे आणि यापुढे देखील आमच्याकडनं जी काही मदत होईल आम्ही त्यांना नक्की देण्याचा प्रयत्न करू. आज 28 डिसेंबर 2025 रोजी जनसेवा सोशल फाउंडेशन याच्या आज सुरुवात झालेली आहे. माझे मित्र श्री मयुरेशजी गायकवाड व त्यांच्या सर्व टीमला या पूर्ण सोशल फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. सोशल फाउंडेशनचं जे काम आहे ते सर्वसामान्य व्यक्तीच्या समस्या दूर करण्याचं आहे आणि ते काम यांच्या हातून निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होईल ही मला पूर्ण आशा आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जनसेवा सोशल फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण बोपोडी भागामध्ये औंधरोड भागामध्ये समाजरूपी मंदिरामधील जनता जनार्दनाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. या भावनेमधून या जे फाउंडेशन या ठिकाणी जे कार्यरत आहे आणि त्यांच्या हे जे नवोदित या कार्यक्रमाला या ठिकाणी संपूर्ण बोपोडी आमच्या वतीनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय. मी मयुरेश गायकवाड, अध्यक्ष जनसेवा सोशल फाउंडेशन. आमच्या फाउंडेशनचं ब्रीदवाक्यच आहे की संकल्प सेवा समर्पण म्हणजेच जनसेवा सोशल फाउंडेशन. आमचं फाउंडेशन हे समाजासाठी काहीतरी देणं लागतो. आम्ही समाजामध्ये काम करत असताना या एकाच विचारानं आम्ही सर्व मंडळी एकत्र आलो आणि या सर्व मंडळीच्या काय म्हणता येईल त्यांच्या विचाराने त्यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी आम्ही जनसेवा सोशल फाउंडेशन ही स्थापन केलेली आहे. आज त्याला मूर्त रूप दिलेलं आहे. वास्तविक पाहता जनसेवा सोशल फाउंडेशन मागील 1 वर्षापासून आपल्या जनसेवेचं काम या ठिकाणी करीत आहे आणि ते काम आम्ही सर्वजण नेटाने करतो. कुठल्याही प्रकारची कुठलीही अपेक्षा न ठेवता करतो. जनसेवेचं काम करत असताना आम्ही अनेक काम करत असतो परंतु आम्ही कुठल्याही प्रकारची या ठिकाणी पब्लिसिटी करत नाही. आमचं ब्रीदवाक्य आहे संकल्प सेवा समर्पण. आम्ही त्याच पद्धतीने आम्ही काम करत असतो आणि हे काम करत असताना माझ्या संपूर्ण टीमचे माझ्या सर्व सहकाऱ्यांचे माझ्या सर्व संस्थापक ही सर्व संस्थापक मंडळी आहेत आणि या संस्थापक मंडळींनी या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून निवडलेलं आहे आणि यांच्याबरोबर काम करत असताना मला अतिशय उत्साह या ठिकाणी नेहमीच येत असतो आणि यांच्यामुळे मला अनेक गोष्टी मला शिकायला मिळतात. समाजामध्ये काम कसं करायचं यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं आणि अशी सहकार्याची टीम आज माझ्याबरोबर आहे आणि मी यांच्याबरोबर आहे. ही खूप मोठी माझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट या ठिकाणी मी मानतो आणि ह्या सर्वांच्या साथीनं आम्ही जनसेवा सोशल फाउंडेशन प्रत्येक गरिबापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचू. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आमच्या जनसेवा सोशल फाउंडेशनची गरज असेल, ज्या ज्या वृद्ध लोकांना आरोग्याचे प्रश्न असतील त्या वृद्ध लोकांपर्यंत आम्ही ते पोचू आणि जनसेवा खरी काय असते हे संपूर्ण जगाला आम्ही दाखवून देऊ. कारण की जनसेवा म्हणजे फक्त ईश्वर सेवा आणि ही ईश्वर सेवा आजच्या कलियुगाच्या काळामध्ये जनतेची सेवा करून होईल एवढं आम्ही सर्वजण मानतो. या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि या ठिकाणी तुम्ही खूप बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल समस्त जनसेवा सोशल फाउंडेशनच्या टीमच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपले धन्यवाद करतो. संकल्प सेवा समर्पण म्हणजे जनसेवा सोशल फाउंडेशन.